आता मी काल बारामतीला जाताना मुख्यमंत्र्यांच्या सोबतच मी गेलो होतो आणि मागे आम्हाला महापालिकेला एकही जागा जेवढ्याला मिळाली नाही तेवढ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलवून आपल्याला सांगितलंय की यावेळेस तुम्हाला एमएलसी देणार. आता ते कुठली या 9 मध्ये ते देता येत की नंतर जे आपल्या राज्यपाला नॉमिनी आहे ते त्याच्यामध्ये देतात माहित नाही आहे. पण काल माझ्या भेटीमध्ये ते म्हणालेले आहेत की आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे मी म्हणालेले आहे. त्यामुळे आता मी त्यांचे संपर्क साधणार आहे. पण एक एमएलसी वेळेला आपल्याला नक्की मिळेल आणि 1 किंवा 2 जे महानगरपालिकेचे आपल्या 1 किंवा 2 जे आपले अध्यक्षपद आहे ही अध्यक्षपद आम्हाला द्यावीत असा आमचा आग्रह आहे. 2 तरी द्यावेत किंवा 1 तरी आम्हाला मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने तू एमएलसीचा प्रश्न विचारलाय तर एवढ्याला ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी आश्वासन इलेक्शन एवढ्याला दिलं होतं तसं मी मीडियाला तेवढं सांगितलं होतं आणि आम्ही एवढं नक्की देऊ असं ते म्हणाले होते. मागणी केली का? हा मागणी केलेली आहे का? मागणी केलेली आहे ना. मागणी केलेली आहे कारण आम्हाला मागणीच करावी लागते. त्यामुळे मागणी करावी लागते म्हणजे देणं त्यांच्याकडे आहे. मागणी केल्याशिवाय काय मिळणार नाही. पण एवढ्याला ते करतील अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेकडनं मित्र पक्षाला तू बस ना जुवाऱ्याला बसायला उठवू नये त्या लोकांना. एकनाथ शिंदे बच्चू कडू यांचं नाव कुठेतरी निश्चित होताना दिसत आहे. मित्र पक्ष मानला जातो एकनाथ शिंदेचा. मात्र भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? एकूणच काही काय डावललं जाते असं काय नाही. बीजेपीकडं लोकांची एवढी मोठी गर्दी झालेली आहे की कुणाला काय द्यायचं संभ्रमामध्ये मुख्यमंत्री आहे. एवढ्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की याला तिकीट नाही मिळालं की तुला हे देऊ ते देऊ असं सगळ्यांना सांगावं लागतंय. माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी सांगत असतो तुला मी देणार आहे. कधी देणार आहे का मी सांगत नाही. ठीक आहे त्यांनी झालेलं आहे. पण आता बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे देत असतील तर चांगली गोष्ट आहे. बच्चू कडू यांनी आमच्या महायुतीसोबत राहिलं पाहिजे. बच्चू कडूंना जर तिकीट द्यायचं असेल. बच्चू कडू अत्यंत संघर्षशील नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा उभा केलेला होता आणि त्यांच्यासारखा एक माणूस विधिमंडळामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबर ते आले होते. अपक्ष 10 जे होते त्याच्यामध्ये बच्चू कडू सुद्धा होते आणि आमचं सरकार महायुतीचं बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मध्यंतरी थोडं त्यांचं आंदोलन एकदम सुरू झालेलं होतं आणि कर्जमाफीसाठी आणि महाराष्ट्र सरकारने कर्ज माफी केलेलं आहे. एक टप्पा जो आहे तो 2 लाख कर्ज जे होतं ते माफ केलेलं आहे आणि राज्याचा जो खजिना आहे तो सुद्धा तेवढा भरील जाता नाही आहे. त्यामुळं हळूहळू त्याचा निर्णय होणार आहे. ठीक आहे. तर बच्चू कडूंना जर मिळत असेल तर त्यांचं अभिनंदन आहे.